5 वर्ष आणि गेली वर्षभर ही या मोर्चा आंदोलन साखळी उपोषण सगळे पर्याय झाले, चर्चा झाले, कलेक्टर नेहमीप्रमाणे आश्वासन देतात, तुम्ही पण संयम बाळगता. अशाला प्रश्न सुटतील का? आपण आशावादी कधीपर्यंत राहायचो? भारतीय लोकशाहीमध्ये प्रत्येक प्रश्न, मग तो देशाचा पंतप्रधान असेल, राज्याचा मुख्यमंत्री असेल, कामगार मंत्री असेल किंवा कलेक्टर असेल, यांच्याबरोबर चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावावेत. प्रश्न जर कायदेशीर असतील तर ते तातडीनं मार्गी लागावेत. आमचे सातत्याने आम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत, जे कायदेशीर प्रश्न प्रलंबित राहिले तेच प्रश्न आहेत. बेकायदेशीरपणे माथाडी कामगाराला मालक काढून टाकतो. मालकाला माथाडी कामगाराला काढून टाकण्याचा कायद्यामध्ये अधिकार नाही, तरी काढतो. त्याला पुन्हा कामावरती घ्या, काढलेल्या दिवसापासूनची मजुरी आणि लेवी वसूल करा, थकबाकी वसूल करा. 3 वर्षानंतर महागाई ज्या पद्धतीनं वाढेल त्या पद्धतीनं वेतनामध्ये वाढ करा. हे सगळे प्रश्न कायदेशीर प्रश्न आहेत. त्या प्रश्नाकडे माथाडी मंडळ दुर्लक्ष करतं. कलेक्टरनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, परंतु होकार देऊन ते करत नाहीत. हा अनुभव आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा आम्हाला यावं लागतं. तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे की हे किती दिवस चालणार, म्हणून आता आम्ही तेच सांगितलं की आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंतची मुदत देतो आणि तोपर्यंत जर कायदेशीर सगळे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये तातडीनं पुढच्या 2-3 दिवसामध्ये बैठक घ्या, नाहीतर दसऱ्यानंतर पुन्हा तुमच्या दारामध्ये आणि माथाडी मंडळाच्या दारामध्ये ठिय्या देऊन आम्हाला बसावं लागेल. तो निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि ज्या दिवशी आम्ही बसू त्या दिवशी जिल्ह्यामधले सगळी कामं बंद, कारखान्यातली कामं बंद, गोदामातली कामं बंद, मार्केट कमिटीमधली कामं बंद करून आम्हाला त्या दिवशी मोठा मोर्चा काढून ह्यांच्या दारामध्ये यावं लागेल, असंही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. जे डेप्युटी कलेक्टर मुळे भेटले ते म्हणाले की त्याची पाळी येणार नाही पुढच्या 2-3 दिवसामध्ये. मी आजच संध्याकाळी कलेक्टरला भेटतो आणि त्यांच्याबरोबर तुमची बैठक लावून देतो असं त्यांनी सांगितलंय. बैठक लावली आणि प्रश्न जर मार्गी लागले तर सगळ्यात चांगलं, पण नाही मार्गी लागले तर आम्हाला पुढचं आंदोलनाचं पुढचं पाऊल उचलावं लागेल. तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. धन्यवाद.